नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत गव्हाच्या कापण्या। आता त्या आपण करायला सुरुवात करूया। सुरुवातीला या ठिकाणी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला जे आपल्या पोह्यांचे चमचा असतो असे 2 चमचे आपल्याला तेल त्यात टाकायचे आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। म्हणजे तेलाचा एक प्रकारे मोहन द्यायचा आहे आपल्याला, पण आपण थंडच तेल टाकलेलं आहे, गरम नाही केलेलं आहे आपण। आता हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यात ओवा टाकायचा आहे, पाव चमचा जिरं टाकायचं आहे आणि पाव चमचा ओवा टाकायचा आहे। पण ओवा थोडासा हातावर आपला असा सोडून घेणार आहोत, म्हणजे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये छान तयार होईल। आता हे तेल टाकल्यानंतर याचा आता आपण बघू शकता तुम्ही की छान असा गोळा तयार होतो, म्हणजे आपलं मोहन हे परफेक्ट लागलेलं आहे। आता आपण ओवा आणि जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि 1 चमचा तिखट टाकलेला आहे। म्हणजे आपला जो मसाल्यातला चमचा असतो त्या चमच्याने मी टाकलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि छान आपल्याला ते मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आता मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते भिजवून घ्यायचे आहे। जसं आपण कणकेचा गोळा तयार करतो, पोळ्या करायच्या असतील तर गव्हाच्या पिठाची जशी आपण कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचे आहे। जास्त घट्ट पण मळायचे नाही आणि जास्त सैल पण ठेवायची नाही आपल्याला। या ठिकाणी मी ते गव्हाचं पीठ जे आहे ते लावायला घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे। जास्त जाडही करायची नाही, जास्त बारीकही लाटायची नाही आपल्याला। अशा मीडियम साईजची पोळी आपल्याला करून घ्यायची आहे आणि नंतर त्याचे काप आपल्याला करून घ्यायचे आहे। तुम्ही चौकोनी काप देखील करू शकता किंवा आपण जसे शंकरपाळे कापत असतो, तयार करतो तशा पद्धतीने जरी कापले तरी चालेल आपल्याला। आणि इकडे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात तेल गरम झालेले आहे आणि आता मी ते काप जे आहे ते तळून घेत आहे। आणि दुसऱ्या साईडला मी इथे ताटावरती देखील दुसरे उंडा घेऊन लाटून घेतलेली आहे। अशी छान चपातीसारखी लाटल्यानंतर पुन्हा आपण त्याचे काप तयार करून घेऊ। त्याचे सुरेने असे काप केल्यानंतर आपल्याकडे काट्यांचा जो चमचा असतो त्याच्याने आपण असे बारीक बारीक त्याला होल करून घेणार आहोत, म्हणजे त्या तळताना फुगणार नाही आणि व्यवस्थित खुशखुशीत अशा होतील। आता इथे तुम्ही बघू शकता की मी इथे काटाचा जो चमचा आहे त्याच्याने होल करून घेत आहे त्याला। आणि इथे आपण गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय मंद ठेवायची आहे, म्हणजे आपले जे काप आहेत ते जास्त लाल होणार नाहीत आणि ते खुसखुशीत होतील, म्हणून आपण गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे। अशा पद्धतीने मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत। आता इथे दुसरी जी चपाती आहे मी ती अशी लाटून घेतलेली आहे
आणि त्यानंतर त्यावर मी असं तेल पसरून घेतलेलं आहे त्याला. आता वेगळ्या पद्धतीने आपण ते करून बघणार आहोत. अशा कापण्या न करता अजून वेगळ्या पद्धतीने. आता हे असं आपल्याला गोल गोल तयार करून घ्यायचं आहे. असं गोल आपल्याला ते तयार करून घ्यायचं आहे आणि इथे असे त्याचे छोटे छोटे काप आपल्याला तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने देखील आपण ते तळू शकतो. फक्त एवढंच हे मधून थोडे आपले नरम असतात, पण तरी ते खाण्यासाठी खूप छान लागतात. त्यानंतर मी बाकीचे जे उरलेला उंडा होता त्याचे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. अशा आपण तिखट पुऱ्या केलेल्या आहेत. जसे आपण पुऱ्या करतो तशा पद्धतीने मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. त्याही छान आपल्या फुगलेल्या आहेत. ह्या 3 रेसिपी मी त्या उंड्याच्या केलेल्या आहेत. गव्हाचे पीठ आणि रव्यापासून अतिशय छान असे 3 पदार्थ तयार होतात. खुसखुशीत अशा ह्या वड्या पण झालेल्या आहेत. ज्या कापण्या आपण केलेल्या आहेत त्या अतिशय खुसखुशीत झालेल्या आहेत. पुऱ्या पण अतिशय छान लागतात त्याच्या. आणि हे जे पुळाचे असे गोल आपण केलेले आहेत ते पण छान लागतात. तुम्ही ही रेसिपी निश्चित करून बघा. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.